यानंतर श्री रमेश देशमुख आहेत पनवेलवरून. रमेश देशमुख दादा, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो हो, अगदी येतोय. नक्की सो नक्कीच. आपण सुद्धा आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. ओके. मी रमेश पांडुरंगी देशमुख. मी पनवेलला असतो. मी एका मल्टीनॅशनल कंपनीचा इंडिया सोर्सिंगचा इथे रिस्पॉन्सिबल आहे. आज जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहे की मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. तर मल्टीनॅशनल कंपनीज किंवा इंडियन कंपनीज याच्यामध्ये फरक एक्झॅक्टली कुठे आला? मल्टीनॅशनल म्हणजे ज्या कंपनीचं प्रेझेन्स किंवा ज्या कंपनीचं ओरिजिन हे इंडियाच्या बाहेरचं आहे. मेनली आपण बघत असाल की जपान, अमेरिका, मेनली बऱ्याच साऱ्या कंपनी ज्या आहेत त्यांचं ओरिजिन अमेरिका आहे. ॲपलचं एक्झाम्पल घ्या, सॅमसंगचं एक्झाम्पल घ्या, हुंडाई एक्झाम्पल घ्या. ह्या कंपनी बाहेरच्या कंपनी आहेत, त्या इंडियामध्ये व्यवसाय करतात किंवा वर्ल्ड वाईड ज्याला म्हणतो आपण की पूर्ण देश जगभरात व्यवसाय करतात. सो आता बहुराष्ट्रीय कंपनी आपण ज्याला म्हणतो की मल्टीनॅशनल मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज. मल्टीनॅशनल मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आता तुम्ही रिसेंटली ऐकलं असणार, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक मिशन आहे की आत्मनिर्भर भारत. रिसेंटली आपण अजून एक पॉलिटिकल एक ऐकलं असणार की युएस आणि चायना हा ट्रेड वॉर होतोय. व्हॉट इज अ ट्रेड वॉर? युएस चायना ट्रेड वॉर म्हणजे काय आहे? आज चायना मॅक्सिमम गोष्टींचा मॅन्युफॅक्चरर आहे. तुम्हाला जर फॅक्ट्स आणि फिगर्स जर बघितले आपण, तर मागच्या वर्षीचा एक फिगर आहे, चायनानी अराउंड 4,000 बिलियन US$, परत आय एम रिपीटिंग, मी परत नंबर रिपीट करतो, 4,000 बिलियन US$. आज बिलियन तुम्ही त्याला मल्टिप्लाय करा इंडियन करन्सीमध्ये, इट विल बी ह्यूज व्हॅल्यू. सो मागच्या वर्षी हा एवढ्या अमाऊंटचा त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस केलेला आहे. इंडिया आपण जर बघितलं तर इंडिया ऑलमोस्ट 380 बिलियन. सो 4,000 बिलियन वर्सेस 380 बिलियन. सो मॅक्सिमम मल्टीनॅशनल ज्या आहेत या US चायना ट्रेड वॉरमुळे बऱ्याच साऱ्या कंपनी दे आर लुकिंग फॉर द अनादर लोकेशन की कुठे आपण मॅन्युफॅक्चरिंग करता येईल. आणि मल्टीनॅशनल कंपनीला इंडियासाठी स्पेसिफिक असं काही प्रेम नाही आहे. वर्ल्ड वाईड कुठलीही पण कंट्री असू दे, त्या लोकांना तिथे मॅन्युफॅक्चरिंग करायला म्हणजे इट्स अ प्रिफरेबल लोकेशन. प्रिफरेबल लोकेशन कुठलं असायला पाहिजे? 3 गोष्टी असतात मल्टीनॅशनल कुठल्याही कंपनी आयडेंटिफाय लोकेशन जेव्हा करतात, जेव्हा आम्ही स्वतः आयडेंटिफाय केलं, तेव्हा 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. एक म्हणजे कॉस्ट. कॉस्ट म्हणजे आता चायनामध्ये जर मेन बेस आहे, जर मी बेस लाईन जर पकडलं, तर चायनाच्या कंपॅरिझनमध्ये इंडियाची कॉस्ट कमी यायला पाहिजे. सेकंड थिंग, क्वालिटी. कुठलाही प्रॉडक्ट घ्या जे वर्ल्ड वाईड मार्केटचं असेल. आज तुम्ही पिझ्झा किंवा तुम्ही डॉमिनोज एक्झाम्पल घ्या, डॉमिनोजचा पिझ्झा. आज हा वर्ल्ड वाईड तुम्ही कुठेही घ्या, तुम्हाला सेम टेस्ट मिळेल, राईट? किंवा वर्ल्ड वाईड कुठलाही एखादा मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट घ्या, तो जर तुम्ही अमेरिकेत जा, मलेशियामध्ये जा, चायनामध्ये जा, सिंगापूरमध्ये जा, तुम्हाला सेम क्वालिटी मिळेल. सो सेकंड थिंग, द मल्टीनॅशनल जे बघतात ते क्वालिटी. आणि थर्ड आणि फोरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे म्हणतो आपण, सप्लाय कमिटमेंट. सप्लाय कमिटमेंट हे मल्टीनॅशनलसाठी काय इम्पॉर्टंट असतं की सपोज आज इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून एखादी वस्तू अमेरिकन मार्केटमध्ये पाहिजे आहे. क्रिसमसचा टाइम, क्रिसमसचा वेळ आहे आणि क्रिसमसच्या वेळेला जो तो प्रॉडक्ट त्यावेळेस पाहिजे आहे. आणि बिकॉज ऑफ मी अगेन तो पॉईंट नाही घेणार की इंडियाची मिस्टेक किंवा कोणाची मिस्टेक, पण कोणा कारणामुळे तो प्रॉडक्ट जर 1 तारखेला मिळाला, 1 जानेवारीला, सो त्या कम्प्लीट कन्साइनमेंटची व्हॅल्यू 0 होऊन जातो. सो जर कुठला पण मल्टीनॅशनल जेव्हा कुठल्या पण मॅन्युफॅक्चरिंग आयडेंटिफाय करतात, त्या 3 गोष्टीमुळे आयडेंटिफाय करतात. एक असतं कॉस्ट, क्वालिटी आणि सप्लाय कमिटमेंट. सो त्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ऑपॉर्च्युनिटी कसं आहे? आता तुम्ही रिसेंटली बघत असाल इंडिया चायना वॉर जे म्हटलं, त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या कंपन्या इंडियाकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत की why can't be India to be a next sourcing or manufacturing location for the global requirement. आणि बऱ्याच साऱ्या मुलांचा तुम्ही बघायला यंग जनरेशन सगळ्यांना मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जॉब करायची इच्छा असते. आय डोंट नो, म्हणजे दोघांची वेगळी ब्युटी आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन आणि प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. सो बऱ्याच लोकांचा अक्कल असतो गव्हर्नमेंट नोकरी मिळाली, आय एम सॅटिस्फाईड. बऱ्याच साऱ्या लोकांना असतं ठीक आहे की मला मल्टीनॅशनलमध्ये करिअर घडवायचं आहे. मल्टीनॅशनलच्या करिअरमध्ये मी एकच प्लस पॉईंट सांगेल आणि गव्हर्नमेंटमध्ये मी अगेन डिफरन्शिएट करत नाही आहे गव्हर्नमेंट आणि मल्टीनॅशनलमध्ये. मल्टीनॅशनलमध्ये एक आहे की तुम्हाला तुमचं टॅलेंट ओळखलं जातं.
तिथे रिझर्वेशन सिस्टम नाही आहे. बी ऑनेस्ट विथ यू, लाईक वेन यू आर वर्किंग द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, तिथे असतं की तो SC आहे, ST आहे, NT आहे, OBC आहे, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. मल्टीनॅशनल किंवा कोणी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असू दे, इंडियन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जसं आज टाटाज आहे, बिर्लाज आहे, रिलायन्स आहे, ITC आहे, इंडियन बेस्ट कंपनीज आहेत. याच्यामध्ये काय आहे, त्या तुमचं टॅलेंट ओळखलं जातं. इफ यू आर अ टॅलेंटेड पर्सन, डेफिनेटली यू विल गेट द ऑपॉर्च्युनिटी. सो आता काय होतं की आता तुम्हाला जो फिगर सांगितला मी की $4,000 बिलियन चायनाने लास्ट इयरला म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग केलं. इंडिया आधी आपण फिगर बघितला, इंडियामध्ये अराउंड 390. सो जर उद्या US मार्केट मेनली बघाल तर कन्झ्युमर ड्युरेबल्स किंवा बाकी गोष्टींमध्ये US इज द मेजर मार्केट. युएसने जर विचार केला की मी चायनामधनं 25% बिझनेस मला अदर कंट्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, विचार करा की 1,000 बिलियन US डॉलर, फिगर्स परत सांगतो, 1,000 बिलियन US डॉलर चा बिझनेस जर चायनामधून शिफ्ट झाला, दे विल बी लुकिंग फॉर सम ऑफ द कंट्रीज लाईक इंडिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, बँकॉक, म्हणजे थायलंड बेसिकली, मलेशिया, इंडोनेशिया, ह्या सगळ्या कंट्रीजमध्ये यायचा प्रयत्न करतील. बऱ्याच साऱ्या कंपनी ऑलरेडी तुम्ही बघाल तर आता कळलं असेल की ऍपलनी इंडियामध्ये प्रोडक्शन सुरू केलं. आज तुम्ही बघाल की मोबाईल इंडस्ट्रीमध्ये मॅक्सिमम मोबाईल कंपनीज आर शिफ्टिंग देअर बेस फ्रॉम चायना टू इंडिया. 2-3 गोष्टी रिझन्स आहेत. एक तर कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस, इकॉनॉमिकल लेबर सिच्युएशन इन इंडिया, कारण कम्पॅरेटिव्हली चायनाच्या कंपॅरिझन लेबर आहे, आणि मेनली काय आहे, युएस म्हणा किंवा मल्टीनॅशनलला त्यांना आपली चायनावरनं डिपेंडन्सी कमी करायची आहे मेनली. सो आता विचार करा की एक म्हणजे 1,000 बिलियन US डॉलरचा जर बिझनेस हा जर अदर कंट्रीमध्ये असेल, आपण तो 1,000 बिलियनही सोडला बाजूला, उद्या जर 250 बिलियन US डॉलरचा जरी बिझनेस इंडियामध्ये आला तरी आय थिंक इज अ ह्यूज ऑपॉर्च्युनिटी फॉर द यंग जनरेशन. सो आता ती जर ऑपॉर्च्युनिटी असेल, आता त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्री आहेत. म्हणजे वन ऑफ द इंडस्ट्री, आता मी ज्या इंडस्ट्रीसाठी काम करतो, दॅट इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट टॉय कंपनी. आता तुम्ही लोक त्या ब्रँडनी कधी ओळखणार नाही, नावाने ओळखणार नाही, पण इफ आय टेल यू द ब्रँड, यू पीपल विल अंडरस्टँड. बार्बी डॉल्स तुम्ही नाव ऐकलं असणार, हॉटव्हील कार्स तुम्ही नाव ऐकलं असणार. सो दिस इज दिस कंपनी. ही जगातली नंबर 1 टॉय कंपनी आहे. आम्ही पण इंडियाकडे 3 वर्षापासून एक अँगलनी बघतोय की ऍटलिस्ट इंडियामध्ये 100 मिलियन US डॉलरचा बिझनेस इंडियामध्ये एस्टॅब्लिश करायचा. लाईकवेज बऱ्याच मल्टीनॅशनल ज्या आहेत त्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि काय म्हणतात त्याला, सोर्सिंग ज्याला म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. आता याच्यामध्ये असं 2-3 गोष्टी आहे. मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2 व्हर्टिकल असतात. एक व्हर्टिकल असतं दॅट इज कॉल्ड कमर्शियल व्हर्टिकल, ज्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असणार की मार्केटिंग, सेल्स, म्हणजे आता प्रॉडक्ट मार्केटिंग कसं केलं पाहिजे. आता सिंपल थौकर साहेबांच्या बिझनेसमध्ये एक्झाम्पल घेतलं तर दे हॅव द व्हेरी स्ट्रॉंग ब्रँड, म्हणजे इन द मार्केटिंग त्यांना मार्केटिंग करायची गरज नाहीये, एवढं स्ट्रॉंग ब्रँड त्यांच्याकडे आहे, राईट. कारण युजली बघाल तर मार्केटमध्ये ब्रँड फेमस असतात. आता माझी कंपनीचं नाव सांगितलं, नो बडी नोज मटेल, बट एव्हरीवन नोज बार्बी, एव्हरीवन नोज हॉट व्हील्स. लाईकवेज थौकर साहेबांचं एक्झाम्पल घेतलं तर आज मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणी तंबाखूची पुडी द्या असं नाही म्हणत, थौकर द्या म्हणतात सिंपल भाषेमध्ये. म्हणजे एक तुम्ही पान टपरीवर गेले ना, थौकर द्या म्हणतात, म्हणजे दॅट इज अ ब्रँड इमेज क्रिएटेड, राईट. सो आजच्या घडीला कसं आहे की बऱ्याच साऱ्या कंपनीमध्ये, आता तुम्हाला सांगितलं कमर्शियल, की त्याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे, सेल्समध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. आता मार्केटिंगचं एक्झाम्पल घेता, डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा मग तुमचं मॉल मार्केट, मॉल्समध्ये जे प्रॉडक्ट ठेवले असतात त्याला कसं डिस्प्ले केलं पाहिजे, हा पण एक मोठी टेक्निक्स आहे, राईट. सो हे झालं कमर्शियल पार्ट. मेनली माझा एरिया तो कमर्शियल तर येत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. आय एम बेसिकली अ मॅन्युफॅक्चरिंग साईड पर्सन, सो आय टॉक अबाउट द मॅन्युफॅक्चरिंग. सो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं असतं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इफ यू सी, स्टार्ट जे होतं, आता कुठलीही मल्टीनॅशनल असेल, आता एखाद्याला इंडियामध्ये बिझनेस स्टार्ट करायचा असेल, सो द व्हेरियस डिपार्टमेंट, आता मी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग बघतो. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग मीन्स दे आर नॉट ओपनिंग देअर ओन प्लांट इन इंडिया. आता मॅक्सिमम मल्टीनॅशनल कंपनी जर तुम्ही स्ट्रॅटेजी बघाल तर कुठलीच मल्टीनॅशनल कंपनी ही स्वतःचा ओन प्लांट टाकत नाही. दे आर गोइंग विथ द कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे थर्ड पार्टी, म्हणजे मी काय करेल, वेंडर बेस एस्टॅब्लिश करेल, त्याच्याकडनं माझ्या रिक्वायरमेंटनुसार मी प्रॉडक्ट बनवून घेईल
आणि तरी वर्ल्ड वाईड मार्केटमध्ये विकेल. हॅलो, कोणाचा बोला बोला, अनम्यूट आवाज येत झालेला आहे होता? का? परत आवाज येत होता मला. सुमित ठोकर आहे, त्यांनी अनम्यूट ओके. केलं होतं. बोला सो बोला. काय असतं की मेनली आता ज्या मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ओन मॅन्युफॅक्चरिंग पासून कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे टर्न करतात. सो व्हॉट एव्हर आता इंडियामध्ये जे काही येणार आहे दॅट इज द कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग. सो कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कंट्रोल्स जे आहेत ते कंट्रोल सगळे मल्टीनॅशनल कंपनीकडे असणार. फक्त मॅन्युफॅक्चरिंग जॉबवर टाईप यू आर सपोज टू डू. आता मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये म्हणा किंवा इंडियन कंपनीज म्हणा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट्स येतात मेनली. सो इफ यू सी डिझाईन अँड डेव्हलपमेंट, स्टार्ट एखादा कुठलाही प्रॉडक्ट असेल, लाईक एक्झाम्पल घ्या फ्रीज, किंवा इन माय केस सांगायचं झालं एखादा टॉयचा प्रॉडक्ट करायचा असेल तर त्या डिझाईन अँड डेव्हलपमेंट. त्या डिझाईन अँड डेव्हलपमेंटमध्ये मेनली इंडस्ट्रियल डिझायनर्स. आता इंडियामध्ये कोणाला माहीत असेल तर प्रीमियर इन्स्टिट्यूट कॉल्ड NID, दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, किंवा मग IDC इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर जे IIT बॉम्बेमध्ये आहे. दीज आर द प्रीमियर इन्स्टिट्यूट. या सगळ्या आणि त्याच्यासाठी मेनली एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं कुठल्याही ब्रांच मधला इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट. ओके सो ओके. तिथे जर तुम्ही जर करत असाल तर यू विल गेट द ऑपॉर्च्युनिटी इन द डिझाईन अँड डेव्हलपमेंट. ओके. नेक्स्ट येतं की देन युअर प्रोडक्शन. प्रोडक्शनमध्ये काय असतं? प्रोडक्शनमध्ये तुम्हाला मेनली जे व्हॉट इज त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या ऑपरेशन्स बद्दल तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असू दे अच्छा. तो त्याच्यात असायला पाहिजे. सो मेनली फंक्शन्स बघाल ना तर डिझाईन अँड डेव्हलपमेंट, प्लॅनिंग प्लेज अ मेजर रोल इन द मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर. त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल. मी तुम्हाला सांगितलं की इंडियामध्ये कुठलंही प्लांट जर एस्टॅब्लिश करायचं असेल तर क्वालिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण जर मल्टीनॅशनल यायचं असेल तर त्यांना वर्ल्ड वाईड सेम क्वालिटी लागतं. सो क्वालिटी कंट्रोल, प्लॅनिंग, डिझाईन अँड डेव्हलपमेंट, लॉजिस्टिक्स अँड वेअरहाऊसिंग. तुम्हाला वाटलंच ना की लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग. देन युअर IT सपोर्ट. IT सपोर्ट म्हणजे तुम्हाला बिझनेस जर इमिजिएट तुम्हाला जर काही डाटा हवा असेल IT सपोर्ट लागेल. अशा टाईपचे बरेच सारे डिपार्टमेंट्स आहेत. ऍक्च्युली मी तुम्हाला पाहिजे एक मी PPT केलं होतं. नाही नक्कीच. ज्या पद्धतीने आपण सांगत आहात त्या पद्धतीने संपूर्ण इंजिनियर्स साठी सुद्धा या ठिकाणी भरपूर असे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. माझा स्क्रीन तुम्हाला दिसतोय का? हो दिसतोय. सो बेसिकली आता तुम्हाला जे सांगितलं मी आता जे सांगितलं होतं की व्हॉट आर द सेक्टर्स, वर्टिकल्स कुठले असतात, कमर्शियल, ऑपरेशनल आणि कॉमन फंक्शन काय असतात. कॉमन फंक्शन म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला प्रॉपर मॅन पॉवर जो आहे तो रिक्रूट करायचा HR फंक्शनचा एक रोल असतो. फायनान्स म्हणजे डेफिनेटली कंपनीची नस ज्याला म्हणतो आपण, फायनान्स डिपार्टमेंट कंपनीची नस हे करता. लिगल डेफिनेटली आज CA CS कोणी असेल त्यासाठी ती बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशन्स आर डायव्हर्सिफाईड इन 2 ऑपरेशन्स, ओन कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर. समाजातील उपस्थित मंडळींना मला सांगायचं आहे की रमेश देशमुख हे जे आता जे बोलत आहेत आणि जी स्क्रीन आपण याच्यावर बघत आहात ते त्यांच्या क्षेत्रातील म्हणजे त्यांच्या कंपनीच्या क्षेत्रातील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ते जॉब करत आहेत आणि भरपूर चांगल्या पॅकेजची त्यांना नोकरी आणि आपल्या समाजातील व्यक्ती सुद्धा एवढ्या मोठ्या पॅकेजवर काम करावे असं त्यांना वाटतं. म्हणून ते या पद्धतीने सांगून राहिलेत की ज्या आपल्या क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि कोणाला ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यासाठी त्यांनी PPT हे शेअर केलेली आहे. प्रत्येकाने वडीलधारी व्यक्ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही युवा मंडळ सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी नोट डाऊन करून ठेवावे, अन्यथा ही माहिती सुद्धा तुम्हाला नंतर संपर्क ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येईल. रमेश दादा बोलू शकता, बोला. नाही माझा पॅकेज हा सेकंडरी फॅक्टर झाला. हा पॅकेज आज लोकांच्या आज बघा मल्टीनॅशनल आज प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हेच येतं मॅटर. तुम्हाला म्हणजे काय असतं आजकाल म्हणजे एक 20 वर्ष आधीचं सिच्युएशन बघितलं आणि आजचं सिच्युएशन बघितलं तर हा जो प्रायव्हेट सेक्टरकडे काम करण्याचा जो दृष्टिकोन आहे हा कम्प्लिटली बघितलेला आहे. म्हणजे आज जर तुम्ही जर लग्न करायला निघाले तर मुलगी पाहताना हेच म्हणतात कितना पॅकेज मिळत आहे, बरोबर, कितना पॅकेज मिळत आहे, बरोबर, किती पॅकेज मिळतो. पण ठीक आहे, आय एम जस्ट किपिंग दॅट पॅकेज असाइड. पण मला सांगायचा उद्देश हेच आहे की बरेच सारे डिपार्टमेंट असतात. आता मी आता या PPT मध्ये सांगतो तुम्हाला दिसत असेल की डिझाईन अँड डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, प्रोडक्शन,
क्वालिटी कंट्रोल, परचेस अँड प्लॅनिंग, फायनान्स, HR, लीगल अँड कम्प्लायन्सेस. ऍक्च्युली कम्प्लायन्सेस हा पण एक डिपार्टमेंट आजकाल खूप एक इमर्जिंग सेक्टर आहे. की आज अच्छा. बऱ्याच साऱ्या कंपनी जेव्हा मल्टीनॅशनल येतात तर फर्स्ट थिंग जे बघतात की कम्प्लायन्स काय आहे, त्या कंपनीकडे सर्टिफिकेशन काय आहे. वेनेवर मी जेव्हा कुठल्याही कंपनीचं ऑडिट किंवा मग करायला जातो तेव्हा आम्ही सगळ्यात पहिले त्या कंपनीचं कम्प्लायन्सेस बघतो की त्या कंपनीकडे काय आहे. त्या जे आपण म्हणतो की ISI मार्क, म्हणजे ISI आता खूप जुनं झालं पण आता बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. सेडेक्स आहे, हे आहे. कम्प्लायन्स मध्ये लॉट ऑफ थिंग्स आहे. कोणाला जर करिअर घडायचं असेल तर कम्प्लायन्स मध्ये पण एक चांगलं करिअर आहे सध्या. IT, लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंगचा मी याच्यासाठी उद्देश करेल की नागपूरला तुम्ही बरेचदा ऐकलं असणार की मिहान बन रहा है, कॉर्गो बन रहा है, ह्या सगळ्या गोष्टी आपण बरेचदा ऐकतो. पण बरोबर. उद्या तर तिकडे कंपनी आणि आल्या पण आहेत, बऱ्याच साऱ्या कंपनी तिथे आलेल्या आहेत. पण आपण आपली तयारी कुठे आहे, आपण लॉजिस्टिक मध्ये आपलं नॉलेज कुठे आहे किंवा आपलं वेअरहाऊसिंग मध्ये नॉलेज किती आहे. उद्या आपल्याला वेअरहाऊसिंग मध्ये हेल्परचा जॉब करायचा नाहीये. आय वॉन्ट टू बी अ वेअरहाऊसिंग मॅनेजर. सो व्हॉट आय बरोबर. सपोज टू डू इन दॅट वेअरहाऊसिंग, व्हॉट आय सपोज टू डू इन नक्कीच. दॅट लॉजिस्टिक. आलं नक्कीच. आहे, आलाय नक्कीच. म्हणून फक्त ठीक आहे, बरोबर. नक्कीच तर दादा, हे समाजामध्ये आपण हेच बघतो. समाजामध्ये भरपूरदा असं होतं की चला नागपूरच्या जवळ अगदी खूप मोठा प्रोजेक्ट येतोय, आपण त्या ठिकाणी आपल्याला भरपूर संधी आहे. संधी आहे याचा अर्थ असा असतो की सर्वात जास्त त्या ठिकाणी लेबर वर्ग आपल्या आपल्या ह्याच्यातले असतात. परंतु नक्कीच आपण एक्झॅक्टली आपण जो बरोबर, मुद्दा एक्झॅक्टली बरोबर. पकडलाय की सो कसं लेबर आहे की लेबर न याच्यामध्ये बनता. आपण त्या हम्म. पर्टिक्युलर एरियाचं म्हणून मी नेक्स्ट लेवलला ते सांगेल की पर्टिक्युलर तुम्ही आपला हा. बरोबर. हम्म. सो आपल्याला यू वॉन्ट टू बी अ सिनियर पर्सन ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. वेअरहाऊसिंग जर बरोबर. इथे नक्कीच. असेल, आज नागपूरमध्ये नक्कीच. जर वेअरहाऊसिंग आणि कंपनी जर येत असतील तर नक्कीच. त्यामध्ये आपण हाऊ आय कॅन बी अ सिनियर पर्सन नक्कीच. बरोबर, तो विचार आपण केला पाहिजे. राहील. हम्म. यू शुड डिसाइड युअर गोल. मला लेबर क्लास नक्कीच. म्हणून काम नाही करायचं आहे. आणि हम्म. हम्म. इव्हन माझं स्टार्ट करायचं जरी लेबर, but my बरोबर. within one hour time frame or 2 years time frame, बरोबर. how should बरोबर. I be a warehousing manager? ठीक आहे. यू शुड नक्कीच. नॉट बी स्टिक टू नक्कीच. दॅट पर्टिक्युलर लेबर. ठीक आहे. कम्फर्ट झोन मधनं बाहेर निघायला पाहिजे. मी सिंपल आता एक हम्म. उदाहरण देतो. कम्फर्ट झोन मधनं बाहेर निघायला पाहिजे. नक्कीच. आपलं नक्कीच. काय होत आहे की आपण कम्फर्ट झोन मध्ये, म्हणून हम्म. मगाशी हम्म. तुम्हाला बोलताना बोललो असेल की हम्म. मल्टीनॅशनल आणि गव्हर्नमेंट या हम्म. दोन हम्म. मध्ये मी बायफर्केट करणार नाही किंवा डिफरन्शिएट करणार नाही किंवा मला त्याच्यात हे नाहीये. पण सांगायचा उद्देश कसा आहे की गव्हर्नमेंट, आता प्रत्येक जणाला वाटतं की मला गव्हर्नमेंट नोकरी मिळाली पाहिजे, राईट. पण बरोबर. समटाइम्स लॉट मेनी पीपल फील दॅट आय वॉन्ट टू बी अ वर्क टू बी लाईक इन अ मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन. आज तुम्ही मल्टीनॅशनलचे ऍपलचं एक्झॅक्टली. सीईओचं उदाहरण घ्या, इंडियन पर्सन आहे. हम्म. पेप्सीच्या त्या सीईओचं उदाहरण घ्या, शी इज हम्म. ऑल्सो इंडियन पर्सन. ओके. बरोबर. आज आय एम नॉट सेइंग की यू शुड रीच दॅट लेवल, डेफिनेटली वी शुड नॉट. गेलं तर हम्म. चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची हम्म. गोष्ट आहे ते. पण इट विल बी क्वाईट आहे. पण हम्म. आपण ऍटलीस्ट एक सर्टन लेवल आपले गोल डिसाईड करून नंतर आपण लॅडर हम्म. चढायला हरकत नाहीये, मला ते वाटतं. नक्कीच. ठीक आहे. नक्कीच. 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 नंतरच्या स्लाइड मध्ये मी सांगितलंय की प्रत्येक आता मी याच्यामध्ये व्हेरियस डिपार्टमेंटचं मी एक साधारणतः एक हे काढलं होतं की साधारण डिझाईन अँड डेव्हलपमेंटला कुठल्या तऱ्हेचं हे लागतं. जर टूल हम्म. इंजिनियर, आता बरेच साऱ्या ठिकाणी जर इंडियामध्ये जर कंपनी येत असतील मल्टीनॅशनल, हम्म. तर हम्म. टूलिंग इज द मेजर एरिया. आता जर फ्रीज बनवायचं असेल इंडियामध्ये, बरोबर. हम्म. सो फ्रीज बनवायचं असेल तर माझ्याकडे त्या फ्रीजचे जे कंपोनंट असतात, त्या बरोबर. कंपोनंट एकदा डिझाईन झाल्यानंतर माझे हम्म. टूल्स बनवणं गरजेचं आहे, राईट. बरोबर. टूल डिझाईन अँड टूल मेकर्स यांची फार हम्म. गरज आहे इंडियामध्ये. हम्म. आजच्या हम्म. घडीला तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आज टूल मेकर्सची इंडियामध्ये खूप कमी आहे. आणि मॅक्सिमम टूल्स म्हणजे 10% टूल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. हम्म. 90% टूल्स आर बीन एक्सपोर्टेड फ्रॉम चायना. बरोबर. म्हणजे आपल्याला इंडियामध्ये असं नाही म्हणत मी की टूल मॅन्युफॅक्चरर्स नाहीत, बट दे आर हम्म. नॉट अ क्वालिटी मॅन्युफॅक्चर ऍट दिस मोमेंट. बरोबर. आणि मल्टीनॅशनल्स किंवा मोठ्या ऑर्गनायझेशन जे आहेत, जेव्हा त्यांना हम्म. हवं असतं, तर दिस इज द हम्म. मेजर एरिया. आय फील दॅट टूल डिझाईन अँड टूल मेकर हा एक एरिया मला दिसतोय. बरोबर. हम्म. हम्म. प्रोजेक्ट इंजिनियर जे आहे, प्रोजेक्ट इंजिनियर म्हणजे उद्या जर तुम्हाला मास प्रोडक्शन इंडियामध्ये करायचं असेल, मास प्रोडक्शन करताना तुम्हाला प्रोसेसमध्ये म्हणजे प्रत्येक प्रोसेसला एक एक मिनिट किंवा एक एक सेकंद हा फार इम्पॉर्टंट असतो. सो त्यावेळेस प्रोजेक्ट इंजिनियर्सची गरज असतं. प्रोडक्शन प्रत्येक गोष्टीला आज तुम्ही बघाल तर आता प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये बघाल तर एक सीपेट म्हणून ऑर्गनायझेशन
मल्टीनॅशनल आहेत आणि जे प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये आहेत ते लोक याच इन्स्टिट्यूटचे स्टुडंट्सला बरंच प्रिफर करतात. सो जर कुणी आपलं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असेल आणि त्याला जर नक्कीच पोस्ट करिअर तर फ्युचरमध्ये करायचं असेल तर त्यांनी मला वाटतं नक्कीच सीपेट नक्कीच मध्ये जाऊन जर केलं तर त्याला तो ऍडव्हान्टेज नक्कीच मिळतो. रमेश दादा, आपल्याकडे सांगण्याकरिता अजून भरपूर माहिती आहे, परंतु आपल्याला वेळेचं जरा बंधन आहे कार्यक्रमामध्ये. तर आपल्याकडून जी काही माहिती आहे ती संपर्क ग्रुपच्या माध्यमातून ज्यांना इंटरेस्ट आहे, जे समाजामध्ये इंजिनियर्स आहेत, ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये संधी आहे, संधी करण्याची इच्छा आहे, त्यांनी नक्कीच आपला संपर्क ग्रुपच्या माध्यमातून आणि आयोजन संयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच काही आपल्याकडून जे इशू काही आजपर्यंत कार्य झालेलं आहे हे सुद्धा समाजासाठी अतिशय मौल्यवान आहेत. नक्कीच लोकांना कंपनीचं नाव माहिती नसतं, पण प्रोडक्ट बरोबर लोकांच्या लक्षात असतं. तर हा प्रोडक्ट बनवा आणि लेबर न विचार करता, लेबरचं काम न करता तुम्ही विचार करा की त्या लेबरवर कमांडणी करणारा सर्वोच्च पदावर आपण कसं काय बसू शकतो. ज्या पद्धतीने दादा एक्झॅक्टली. आपण म्हटलं त्या पद्धतीने एक उदाहरण मला आठवतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर विचार केला असता तर मुघल साम्राज्याचे सरसेनापती पण बनले असते. ते त्यांना कोणी अडवलं नसतं, ते सरसेनापती बनले असते आणि त्यांना आयुष्यभर त्यांना एवढं मिळेल एवढं त्यांनी म्हणजे पैसा कमवला असता, धन दौलत कमवली असती आणि ऐश्वर्य पण म्हणजे भरपूर त्यांना प्रगती करता आली असती. परंतु त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न दाखवलं आणि जगण्याचा एक नवा आयाम संपूर्ण लोकांच्या नजरेसमोर ठेवला आणि जीवन जगण्याचा एक मार्ग नवीन त्यांनी म्हणजे संपूर्ण समाजासमोर ठेवण्यात आला. पुढे तुम्हाला एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. परंतु हा उद्देश न ठेवता आपण या संपूर्ण कार्यक्रमाचा स्वरूपच आपण चेंज केलं की व्यवसाय आणि उद्योग. नक्कीच समाजातील व्यक्तींनी या ठिकाणी सुद्धा दखल घ्यायची आहे. आपला आवाज येतोय, माझा पण आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी आशा बाळगतो.